Hello, dear students. We have completed this lesson materials, metals, and non-metals. Okay. Today is our last session of this lesson. Okay. I not want to remind anything because we are going to see the exercise. In exercise question, all will be automatically reminded. Okay. Let's start our exercise now. Question number 1. You have to see the answer done immediately. Okay. Which of the following can be beaten into sheets? ठीक आहे ना. आता शीट्स मध्ये कोण बिटन होते? मेटल्स की नॉन मेटल्स सांगा पटकन. मेटल्स. मेटल्स कॅन बी बिटर इनटू शीट अँड द नेम ऑफ दिस प्रॉपर्टी इज मिलेबिलिटी. काय नाव आहे त्याचं? मिलेबिलिटी. आता सांगायचं मेटल कोण आहे? झिंक मेटल, phosphorus is non-metal, sulfur is non-metal, solid non-metal, sulfur is also solid non-metal, oxygen is liquid, gaseous non-metal. What is the example of liquid non-metal? आठवण करा पटकन. It is a bromine and liquid metal is mercury. ओके. तर याच्यापैकी एकच मेटल आहे. कोणता आहे? झिंक. तर आपण आताच काय म्हटलं? मेटल्स कॅन बी मिलेबल. नॉन मेटल्स आर नॉट मिलेबल. उत्तर काय असेल? झिंक. बिकॉज हिअर ओनली वन that is a झिंक. आन्सर इज ए झिंक. समजून पाठ करा. ठीक आहे. उत्तर ते दिलं आहे पण व्यवस्थित समजून घ्यायचं मेटेरियल कोणतं आहे, कोणती प्रॉपर्टी कशामध्ये असते. ओके. नाउ सी द क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? आता स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या. ऑल मेटल्स आर डक्टाईल. सांगा हे बरोबर आहे का? मेटल्स आर डक्टाईल बट आर ऑल मेटल्स आर डक्टाईल? ऑल ऑफ यू नो some metals are soft. What is the example of soft metals? Potassium and sodium which are not ductile. बरोबर आहे ना. म्हणून आपण हे सांगू शकतो का all metals are ductile? No, all metals are not ductile. All non-metals are ductile? No, non-metals are not ductile. Generally metals are ductile. It is the right answer. Generally metals are ductile. बरोबर आहे ना. Maximum metals are ductile. But two metals, that is sodium and potassium, are not ductile. They are soft. Okay. They can be cut with a knife. Where they are stored? आठवण करा पटकन. ते कशामध्ये साठवतात? केरोसिन मध्ये साठवतात. का बरं साठवतात? Because it is a violent reacts with air and water. Vigorously reacts with air and water. ठीक आहे ना. आन्सर वाचून घ्या. जनरली मेटल्स आर डक्टाईल. लेट्स वी गो टू द क्वेश्चन नंबर 3. नाउ fill in the blanks. Phosphorus is very सांगा काय येईल? reactive non-metal. बरोबर आहे ना. phosphorus is a solid non-metal. It is a very reactive. Then where it is stored? करा पटकन आठवण. phosphorusला कशामध्ये साठवतात? phosphorus is a solid non-metal. It is a very reactive. पहा इथे तुम्ही सांगत आहे very reactive. Then where it is stored? phosphorus stored in आठवण करा पटकन water. लक्ष द्या. In the non-metal phosphorus is very reactive and it is stored in water. And in the metal, sodium and potassium are very reactive and they are stored in kerosene. बा कधी कन्फ्यूज करायचं नाही. ठीक आहे ना. सोडियम, पोटॅशियम, केरोसिन. phosphorus is a non-metal. It is in water. Metals are, इथे पटकन सांगा. Conductor of heat and electricity. Metals are good conductor of heat and electricity. हेच मला सांगायची गरज नाही. आपण एक्झाम्पल सोबत दाखवलं सगळ्यांना. मेटल्स आहे ते गरम होतात, त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. जसे का आपण तांब्याचे वगैरे तार दाखवले होते तुम्हाला शिकवताना. ठीक आहे ना. म्हणजे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे ना. आता तुम्ही मला सांगा इज एनी नॉन मेटल विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? आठवण करा पटकन. कोणतं नॉन मेटल आहे एक जे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे? इट इज ए ग्रेफाइट. काय आहे ते? ग्रेफाइट. ग्रेफाइट कशामध्ये असतो सांगा पटकन. सेलमध्ये. जे काळ्या मधाचा रोड आहे तो ग्रेफाइटचा आहे. मग तुमच्या हातात पहा पेन्सिल असेल, ड्रॉइंग काढता ती पेन्सिल, त्या पेन्सिलचा मधला भाग तो पण ग्रेफाइट आहे. समज सगळ्यांना. ग्रेफाइट इज अ नॉन मेटल विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इट इज मेड अप ऑफ कार्बन. ग्रेफाइट कशाचं बनलेलं आहे? कार्बनचं. आणि कार्बन काय आहे? सॉलिड नॉन मेटल. कार्बन काय आहे? सॉलिड नॉन मेटल. लक्षात असं काय ना पॉईंट. ते जनरली नॉन मेटल्स आर poor conductor of heat and electricity. Exception is graphite. Graphite is good conductor of electricity because graphite is made up of carbon and it is used in electricity in the cells also. Okay. नंतर कोणता आला आपण? Iron is less reactive than copper.
लेस और मोर हे लिहायचे तुम्हाला, ठीक आहे ना. तर तुम्हाला माहिती आहे आयरन इज मोर रिएक्टिव्ह दॅन वॉटर, सॉरी कॉपर. आपण शिकलो आहे, मी रिमेंबर ते वारंवार सांगितलं होतं. झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन आयरन अँड आयरन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आपण लिहिताना काय लिहिलं आहे, कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन आयरन अँड आयरन इज लेस रिएक्टिव्ह दॅन झिंक. हे तीन मी तुम्हाला व्यवस्थित पाठ करून दिला आहे, बरोबर आहे ना. तर आयरन कसं आहे, मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही लोकांनी केली, कधी कन्फ्युज व्हायचं नाही. ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलं होतं, वी हॅव टेकन वन बीकर. इन दिस बीकर वी हॅव टेकन वॉटर अँड वी हॅव डिझॉल्व्ड द कॉपर सल्फेट पावडर इन टू द बीकर. आपण केलेली ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे ना. देन द सोल्युशन बिकम्स ब्लू कलर. Then you bring the iron pieces, ठीक है ना, and we put these iron pieces into the blue copper sulfate solution, and we have seen the next period, next day, what happens on the iron piece, the brown color is deposited. This brown color is of copper. जे आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पेढ्या बघितलं होतं, तर काय दिसलं होतं आपल्याला, लोखंडावर तांब्याचं कव्हर लागलेलं होतं, बरोबर आहे ना. का बरं लागलं होतं, त्याने आयरन आहे ते तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे, म्हणून त्याने काय केलं, सोल्युशन मधून तांब्याला सरकवून दिलं आणि त्याची जागा आयरनने घेतली. तर ब्लू कलर कोणत्या रंगाचं झालं होतं सांगा पटकन, ग्रीन कलरचं. कोणत्या रंगाचं झालं होतं, ग्रीन कलरचं. ओके, नाउ सी नेक्स्ट डी. मेटल्स रिएक्ट विथ एसिड्स टू प्रोड्यूस विच गॅस, सांगा पटकन, हायड्रोजन गॅस. मेटल्सची क्रिया एसिड सोबत झाली तर कोणती गॅस बाहेर पडते, हायड्रोजन गॅस बाहेर पडते. आणि ती कशी जळते आठवण करा पटकन, हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड. हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए POP, POP, पोप साऊंड. कधी कधी एक्झाम मध्ये हे येतं, विच गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड, तर काय लिहिणार, हायड्रोजन. विच गॅस इज इव्हॉल्ड वेन द मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड, तर कोणती गॅस आहे ती, हायड्रोजन गॅस, अँड विच बर्न्स विथ ए पोप साऊंड. आपण ऍक्टिव्हिटी शिकवली वेळी शिकवताना, ओके, व्यवस्थित वाचून घ्यायचं. सगळ्यांना समजलं असेल. फिल इन द ब्लँक्स. नाउ वी गो टू द क्वेश्चन नंबर 4. नाउ ट्रू फॉल्स. ओके, जनरली लक्ष द्या, जनरली नॉन मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड. तर आपण बघा शिकवताना सांगितलं होतं, हे वाक्य बरोबर लक्ष ठेवा. नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड. किती वेळा शिकवताना सांगितलं आठवण करा पटकन, नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड. तर आता हे काय असेल, ट्रू की फॉल्स, फॉल्स, बरोबर आहे ना. अँड नॉन मेटल्स रिएक्ट बेस विथ ए कॉम्प्लेक्सिटी. नॉन मेटलची क्रिया बेस सोबत होते पण विथ ए कॉम्प्लेक्सिटी, ठीक आहे ना. पण एसिड सोबत नॉन मेटलची क्रिया होत नाही. पाडलं सगळ्यांना, एसिडची क्रिया नॉन मेटल सोबत होत नाही. मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड अँड प्रोड्यूस हायड्रोजन गॅस, बट नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड. आठवण आली सगळ्यांना. ओके, सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह मेटल. सगळ्यांनाच माहिती आहे, रिएक्टिव्ह मेटल आहे. सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह, देअरफॉर इट इज स्टोर्ड इन, तुम्ही जिथे बसताय तिथे तुरंत बोलत चला, ठीक आहे. जसं मी प्रश्न विचारले तुरंत, देअरफॉर इट इज स्टोर्ड इन केरोसिन. नेक्स्ट, कॉपर डिस्प्लेसेस झिंक फ्रॉम झिंक सल्फेट सोल्युशन. ट्रू की फॉल्स सांगा पटकन. वो इज मोर रिएक्टिव्ह, कॉपर और झिंक. तुम्हाला तेवढं आता सांगितलं मी, झिंक इज मोर रिएक्टिव्ह. तर तुम्ही सांगा, कॉपर झिंकला डिस्प्लेस करू शकेल का, येस और नो. नो. Why? Because zinc is more reactive than copper. Therefore, zinc can replace copper, but copper cannot replace zinc from the zinc sulfate solution. Means false. समज सगळ्यांना पॉइंट आहे. Coal can be drawn into wire. Coal म्हणजे कोळसा. कोल म्हणजे काय होते, कोळसा. Coal is made up of carbon. कोळसा कशाचा बनलेला असतो, कार्बनचा बनलेला आहे. आणि कार्बन काय आहे, नॉन मेटल. कार्बन काय आहे, नॉन मेटल. आणि त्याच्यापासून तार निघते का, तुम्हाला थोडी समजायची गरज नाही. कोळशापासून वायर बनत नाही, तुम्हाला असंही माहिती आहे, ठीक आहे ना. पण हे लक्षात ठेवायचं, कोल इज मेड अप ऑफ कार्बन अँड कार्बन इज ए सॉलिड नॉन मेटल विच कॅन नॉट बी ड्रोन इन टू वायर. देअरफॉर फॉल्स. चालेल, सगळ्यांना समजलं असेल व्यवस्थित. एक एक वाक्य समजून नंतर ट्रू फॉल्सचा प्रयत्न करायचा, पाठ करायचा नाही. विल सी द क्वेश्चन नंबर 5. ओके, बरोबर असंच लिहायचं, ठीक आहे ना. एक्झाम मध्ये पण तो सगळे विद्यार्थी उलटे सुलटे लिहून ठेवतात, ठीक आहे ना. सम प्रॉपर्टीज आर लिस्टेड. म्हणजे पुस्तकात बघा प्रॉपर्टी दिलेली आहे, ते तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी लिहायच्या नाही आहेत. यू हॅव टू डिस्टिंग्विश मेटल्स अँड नॉन मेटल्स ऑन द बेसिस ऑफ गिवन प्रॉपर्टीज. ओके, अपीरन्स मध्ये मेटल्स नॉन मेटल्स कसे आहेत, हार्डनेस मध्ये कसे आहेत, मिरेबिलिटी मध्ये कसे आहेत, डक्टिलिटी मध्ये कसे आहेत, हीट कंडक्शन मध्ये कशा आहे. म्हणजे इतकेच प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्सला लिहायच्या, सगळ्या लिहायच्या नाही. जितके विचारले तितकेच लिहायचे. अपीरन्स, तर मेटल्स कसे आहे, मेटल्स आहे मेटलिक लस्टर.
अपीरन्स मध्ये मेटल लस्टर म्हणजे सांगा पटकन, चमकतात. धातू कसे आहेत, चमकतात, शायनी लुक. नॉन मेटल्स have a dull luster. नॉन मेटल चमकत नाही. तुम्ही बघा तुमच्या समोर का कोणती नॉन मेटल आहे सांगा पटकन. विच नॉन मेटल यू आर इनहेलिंग, तर सांगा पटकन कोणती तुम्ही इनहेल करत. इनहेल म्हणजे अंदर घेत आहे ड्युरिंग द ब्रीथिंग. ऑक्सिजन. ऑक्सिजनला लस्टर आहे का बघा, नाही आहे. नायट्रोजनला आहे का, नाही आहे. बरोबर, जे तुमच्या समोर तुमची बसते आहे रूम मध्ये आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर आहे ना, हायड्रोजन आहे, हे सगळे नॉन मेटल आहे. तर त्याचं आपल्याला शायनिंग दिसतं का, नाही दिसत. ओके. हार्डनेस, मेटल्स आर हार्ड. ठीक आहे ना, मेटल्स जनरली कसे आहेत, हार्ड आहेत. सॉफ्ट कोणते आहेत, आता वारंवार सांगत नाही, सगळ्यांना पाठ झाला. या नॉन मेटल्स कसे आहे, सॉफ्ट आहे. मिलेबिलिटी सगळ्यांना माहिती आहे, मेटल्स आर मिलेबल अँड नॉन मेटल्स आर not malleable. Non-metals are not malleable. Okay. Ductility, metals are ductile and non-metals are not ductile. Heat conduction, metals are good conductor. Heat conduction सगळ्यांना आठवतं ना, तुमची आई स्वयंपाक करते भांड्यामध्ये, युटेन्सिल्स मध्ये. युटेन्सिल्स गॅसवर ठेवले की गरम होतात, बरोबर आहे ना, गरम होतात म्हणून आपण काय म्हणतो, गुड कंडक्टर. मेटल्स आर गुड कंडक्टर. गरम नाही झालं तर ते गुड कंडक्टर नाही. अँड नॉन मेटल्स आर बेड कंडक्टर. बेडच्या जागेवर पुअर पण लिहू शकता. ठीक आहे, POOR पुअर. नाव कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, मेटल्स आर गुड कंडक्टर. तुम्ही बसत्या रूम मध्ये लाईट आहे, ते वायर बघा, त्या वायरच्या अंदर काय आहे, मेटल्स आहे. काय आहे, मेटल आहे. कॉपर किंवा ॲल्युमिनियमचा तार आहे. आणि नॉन मेटल्स आहे बेड कंडक्टर, यू कॅन से इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे बेड कंडक्टर. सगळ्या लक्षात आलं. म्हणजे एक्झाम मध्ये लिहिताना तुम्हाला केअरफुली लिहायचं आहे. कधी कधी येतं डिस्टिंग्विश बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे ना, तर मग तुम्ही मी सांगितलं तसं बरोबर ते टेबल मी दिलं आहे शिकवताना तसे चालतं. पण जर तुम्हाला प्रॉपर्टीज दिली आहे त्या प्रकारे, या प्रॉपर्टीच्या आधारे तुम्ही डिस्टिंग्विश करा, तर तुम्ही अशा प्रकारे लिहायचं. ठीक आहे ना, इथली एकही प्रॉपर्टी सुटायला नको. 6 दिल्या तर 3 मार्क असेल. एखादी जरी लिहायला सुटली आणि तुम्ही दुसरंच भरता लिहून ठेवलं काहीतरी, तर तुम्हाला 4च मार्क मिळेल, 2.5 मार्क मिळेल, 2.5 मार्क मिळेल. ठीक आहे ना. तर आपल्याला एक्झाम मध्ये ज्या प्रॉपर्टी दिल्या असेल त्याच प्रॉपर्टीच्या बेसिसवर मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये डिस्टिंग्विश म्हणजे फरक लिहायचा आहे. काय करायचं आहे, फरक लिहायचा. सगळ्यांना पाठ आहे ना आता. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. आता तुम्ही मला कारण तुम्ही आता जिथे बसाय तिथून बरोबर सांगा. ठीक आहे ना. ॲल्युमिनियम फॉइल्स आर यूज्ड टू व्रेप फूड आयटम्स. फॉइल्स म्हणजे शीट. फॉइल्स म्हणजे काय होते, शीट. तुमच्या घरी बघा आजकाल सगळ्यांच्या घरी असते ॲल्युमिनियम फॉइल असतं. टिफिनमध्ये देताना आहे बरोबर, त्याच्यामध्ये पोळ्या वगैरे पॅक करून देते, व्यवस्थित राहते त्याच्यामध्ये. दॅट इज द ॲल्युमिनियम फॉइल. आज सांगा ॲल्युमिनियम फॉइल्स का बरं यूज करतात, फूड आयटम व्रॅप करण्यासाठी, बांधण्यासाठी. सांगा पटकन. मी तुम्हाला शिकवलं सांगितलं कोणती प्रॉपर्टी आहे. ॲल्युमिनियम म्हणजे मेटल. ॲल्युमिनियम काय आहे, मेटल. तर त्याच्यामधल्या कोणत्या प्रॉपर्टीमुळे त्याचा उपयोग फूड आयटम व्रॅप करण्यासाठी होतो. सांगा, काय सांगू शकता पटकन. पहिलं काय लिहा, ॲल्युमिनियम इज फॉइल बनते. फॉइल कोणत्या प्रॉपर्टीमुळे बनते, मिलेबिलिटी. बरोबर आहे ना. ॲल्युमिनियमच्या फॉइल बनतात. ते फॉइल कोणत्या प्रॉपर्टीमध्ये मुळे बनतात, मिलेबिलिटीमुळे. बरोबर आहे. तर पहिलं काय लिहिणार, बिकॉज ॲल्युमिनियम इज मिलेबल. ठीक आहे ना. वी कॅन प्रिपेअर ए थिन शीट्स ऑफ द ॲल्युमिनियम. ठीक आहे ना, इन विच फूड कॅन बी व्रॅप्ड. आपण ॲल्युमिनियमच्या पत्त्या माझ्याकडे आहे ना बेटा. ठीक आहे, दाखवली असते नाही तर. ॲल्युमिनियमच्या शीट आपण चित्रामध्ये शिकवताना दाखवले आहेत. ॲल्युमिनियमच्या शीटमध्ये आहे. शीट ॲल्युमिनियमची बारीक शीट तयार करू शकतो. बरोबर आहे ना. आणि फूड आयटम व्रॅप करतो. तर आता पुढे काय लिहिणार, एक आहे मिलेबिलिटी, दुसरं ॲल्युमिनियम इज सॉफ्ट. आपण बरोबर त्याला फोल्ड करू शकतो पोळ्याला. बरोबर आहे ना, पोळ्यासोबत सॉफ्ट आहे. आणखी फूड आयटम्स, तर आपण लोखंडाच्या शीटमध्ये फूड आयटम ठेवू का, सांगा पटकन. लोखंडाच्या शीटमध्ये फूड आयटम पॅक करू का, येस और नो. नो, बिकॉज इट रिएक्ट्स विथ आयरन. बट ॲल्युमिनियम नॉट रिएक्ट विथ फूड आयटम. लक्षात आलं. ॲल्युमिनियमची क्रिया त्या फूड आयटम सोबत होणार नाही. आणि त्याच्यामुळे ॲल्युमिनियमच्या शीट कशासाठी उपयोगात आणतात, आपले फूड आयटमचा व्रॅप करण्यासाठी. पुन्हा ऐकून घ्या व्यवस्थित. काय लिहिणार, ॲल्युमिनियम इज मिलेबल. काय लिहिणार, मिलेबल. थिन शीट्स ऑफ ॲल्युमिनियम कॅन बी प्रिपेअर्ड. इट कॅन बी रोल्ड. ठीक आहे ना. नंतर इट इज नॉट रिएक्ट विथ फूड आयटम्स. ॲल्युमिनियम इज नॉट रिएक्ट विथ फूड आयटम. देअरफॉर दे आर यूज टू व्रेप फूड आयटम. सगळ्यांना लक्षात आले पॉईंट. काय कोणती प्रॉपर्टी, दोनच लिहायची आहे, सगळ्या लिहायच्या नाही.
Okay. Immersion rods. Number 2. B. Immersion rods for heating liquid are made up of metallic substances. बघा पाणी गरम का ते हीटर असेल तुमच्या सगळ्यांच्या घरी, ठीक आहे ना. तर इमर्शन रोड आहे ते कशाच्या बनलं आहे सांगा. मेटल्सचा आहे की नॉन मेटल्सचा आहे. तुम्ही पटकन सांगा. मेटलचा आहे. कोणत्या मेटलचा आहे. जनरली लोखंडाचा आहे. बरोबर आहे की नाही. त्याचा मार्क कोणता पाहिजे आपल्या हीटरवर. ISI मार्क पाहिजे, ठीक आहे ना. ISI मार्क असलेल्या वस्तूच घ्यायच्या असतात. ओके. आता तुम्ही मला सांगा ते का बरं मेटलचं बनलेलं आहे. सांगा. नंबर 1. बिकॉज मेटल्स आर डक्टाईल. बरोबर आहे. तार बनवू शकतात. और यू कॅन से मिलेबल. सगळ्यात पहिले काय लिहिणार. बिकॉज मेटल इज ए गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पहिले काय लिहिणार. मेटल इज ए गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट कॅन बी गिवन शेप बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ मेलेबल अँड मिलेबिलिटी अँड डक्टिलिटी. ते नाही ते चालते पण मेन काय लिहायचं आहे तुम्हाला. बिकॉज मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे ना. मेन ते लिहायचं. खूप जास्त याची गरज नाही. ठीक आहे ना. हिटिंग ए लिक्विड मेटेलिक सबस्टन्सेस. आणि सगळ्यांना प्रॉपर्टी लक्षात. मेन प्रॉपर्टी कोणती आहे. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉट अदर. नंबर सी. कॉपर कॅन नॉट डिस्प्लेस झिंक फ्रॉम इट्स सोर्स सोल्युशन. बघा आताच आपण सांगितलं होतं. वाय नॉट डिस्प्लेस. बिकॉज झिंक इज मोर रिएक्टिव्ह देन कॉपर. किंवा यू कॅन राईट बिकॉज कॉपर इज लेस रिएक्टिव्ह देन झिंक. देअरफॉर कॉपर कॅन नॉट डिस्प्लेस झिंक फ्रॉम इट्स सोल्युशन. समजलं का ना पॉईंट. मी शिकवताना सांगितलं होतं बरोबर 3च पाठ ठेवा. कॉपर इज लेस रिएक्टिव्ह देन आयरन and iron is less reactive than zinc. The झिंक आहे ते कॉपर पेक्षा जास्त क्रियाशील आहे. म्हणून झिंक कॉपर आहे ते झिंकला सरकवू शकत नाही. कॉपर आहे ते झिंकला सरकवू शकत नाही. नाउ डी. सोडियम अँड पोटॅशियम आर स्टोर्ड इन केरोसिन. आता सगळ्यांना ते पाठच झालं असेल. किती वेळा सांगून झालं माझे ते, ठीक आहे ना. बिकॉज सोडियम अँड पोटॅशियम आर vigorously reacts with air and water and catch fire. Therefore, they cannot be stored in bottle etc. They stored in kerosene. एक वेळा उत्तर वाचून घ्या, ठीक आहे ना. वाचून घ्या पटापट. Aluminium is highly malleable and it can be easily beaten in sheets to make its foil for wrapping purposes. झाला बरोबर. malleability 1. Number 2. It also soft and does not react with food item. Number 2. बस झालं. That is why aluminum foils are used to wrap food items. B. Immersion rods made up of metallic substances because metals are good conductors of heat and electricity. आला बरोबर. Good conductor of heat and electricity. They get hot very soon on the passage of electric current and warm the water. C. Copper is less reactive than zinc, so it cannot displace zinc from its solution. Sodium and potassium are highly reactive, so they are stored in kerosene. Okay. दुसऱ्या शब्दात लिहा. vigorously reactive वगैरे कोणते लिहा, ठीक आहे चालतं. Now, question number 7. Can you store the lemon pickle in an aluminum utensil? सांगा पटकन. लेमन पिकल म्हणजे आपले लिंबूचे लोणचे. लिंबूचे लोणचे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपण साठवू शकतो का. पहिले सांगा येस और नो. नाही साठवू शकत. कारण लेमन पिकल मध्ये काय आहे. ऍसिड आहे. काय आहे. ऍसिड. 7वीत तुम्ही शिकले. लेमन मध्ये कोणते ऍसिड आहे. सायट्रिक ऍसिड. बरोबर आहे ना. तर ते ऍसिड असल्यामुळे ते ऍसिडचे नाव याची गरज नाही, ठीक आहे ना. तर ते ऍसिड असल्यामुळे ते ऍसिड आहेत ॲल्युमिनियम सोबत क्रिया होते. आपण शिकूया ना. मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड अँड प्रोड्यूस हायड्रोजन गॅस वगैरे वगैरे शिकलो की नाही आपण. ॲल्युमिनियम इज अ मेटल अँड लेमन पिकल कंटेन्स ऍसिड. समजलं का ना पॉईंट. देअरफॉर दिस ऍसिड ऑफ द लेमन रिएक्ट्स विथ द मेटल ॲल्युमिनियम अँड प्रोड्युसेस हायड्रोजन गॅस अँड विच इज हार्मफुल टू अस. ठीक आहे ना. प्रश्नावरूनच तुम्हाला समजून आलं पाहिजे की आपल्याला काय लिहायचं आहे. आता वाचून घ्या. नो. We cannot store lemon pickle in aluminum. यस किंवा नो पहिले लिहायचं. लक्ष द्या. त्या गोष्टीकडे बरोबर लक्ष द्या. तुम्ही नाही तर डायरेक्ट बरोबर लिहिणार, ठीक आहे ना. पण नो शब्द नाही आला की 1 मार्क कटतो. हे प्रश्न 2 मार्काचा असतो. नो ला 1 मार्क असतो आणि बाकीच्या गोष्टीला 1 मार्क असतो. तर लिहिताना केअरफुली लिहायचं. पहिलं काय सांगितलं आहे. कॅन यू स्टोर. प्रश्न वाचा बरोबर. कॅन यू स्टोर द लेमन पिकल इन एन ॲल्युमिनियम युटेन्सिल. म्हणजे उत्तर काय पाहिजे. यस किंवा नो. दॅट इज द फर्स्ट आन्सर. फर्स्ट आन्सर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो. बरोबर आहे ना. नो लिहिलं की तुम्हाला इथे 1 मार्क मिळून गेला. इथे यस किंवा नोच पाहिजे पहिलं. नंतर एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे हे सगळं आहे. समजलं का ना उत्तर.
आता वाचून घ्या. वी कॅन नॉट स्टोर लेमन पिकल इन एन ॲल्युमिनियम युटेन्सिल बिकॉज ॲल्युमिनियम इज अ मेटल. ॲल्युमिनियम काय आहे? मेटल आहे. अँड मेटल्स रेडिली रिएक्ट्स विथ एसिड्स अँड प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. ओके. When aluminum comes in contact with lemon, which is acidic, would react and give hydrogen, and the pickle will be spoiled. लोणचे खराब होईल. हायड्रोजन गॅस निर्माण झाले की लोणचे काय होतं? खराब होतं. ते तुम्ही तुमच्यासोबत लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं इतकं सगळं नाही देतात. नो लिहायचं आणि मग लिहायचं. बिकॉज ऍसिड इन द लेमन पिकल रिएक्ट विथ ॲल्युमिनियम प्रोड्यूस हायड्रोजन गॅस विच इज हार्मफुल टू अस. ठीक आहे ना. आणि देअरफॉर इट इज नो स्टोर्ड. असं लिहायचं. ओके. नेक्स्ट. मेस द फॉलोइंग. आता हे सगळ्यांना असं समजतं गोल्ड आहे. गोल्ड समोर काय येईल? गोल्ड पासून काय बनतं? ज्वेलरी बनते. बघून चेक करत चला इथे 1D. ओके. आयरन. आयरन पासून काय बनतं? मशिनरी. ओके. ई. ॲल्युमिनियम पासून काय बनतं? रेपिंग फूड आयटम. आताच आपण वाचलं होतं. ओके. इलेक्ट्रिक वायर पण बनतात, पण इथे कॉपर आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ॲल्युमिनियम समोर काय लिहावं लागेल? रेपिंग फूड. ओके. आणि इथे इलेक्ट्रिक वायर आणि कॉपर जोडा लागेल. आपल्याला पहिले पहा, लक्ष द्या एक गोष्ट. कधी कधी आपल्याला असं कन्फ्यूज होतं. तर आपल्याला जे एक्झिट आहे मेस ते पहिले एक्झिट करून घ्यायचं. ठीक आहे ना. आता तुम्हाला रेपिंग फूड आणि इलेक्ट्रिक वायर दोन्ही उरले. आता हे दोन्ही, आता कॉपर कसं आहे? इलेक्ट्रिक वायर बनतं, पण त्याच्यामध्ये आपण रेपिंग फूड करू शकत नाही. आता हे दोन कन्फ्यूज आहेत, तर दोन शेवटी लिहायचे. ठीक आहे ना. मग तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियममध्ये रॅपिंग फूड होतं. ओके. आणि कॉपरमध्ये काय होते? इलेक्ट्रिक वायर बनतात. बरोबर आहे ना. नंतर कार्बन. कार्बन फुल उपयोगात आणतात. कोळसा आहे म्हणजे कार्बन. देखील लक्षात आलं. कोळसा म्हणजे कार्बन आहे. मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये वापरतात. आपण 7व्या वर्गात थर्मोमीटर बघितले. त्या तुम्ही लोकांनी बघितलं. मर्क्युरी वर जात होती, खाली होत होती. जे मर्क्युरी इज ए, व्हॉट इज मर्क्युरी? मेटल और नॉन मेटल? इट इज ए मेटल. विच स्टेट? लिक्विड स्टेट. मर्क्युरी इज ए लिक्विड मेटल. हे सगळ्यांना व्यवस्थित समजून पाठ करायचे. ठीक आहे बेटा. नेक्स्ट. Question number 9. What happens when dilute sulfuric acid is poured on a copper plate? लक्षात आलं. कॉपरची क्रिया हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होत नाही. लक्षात आलं. कॉपरची क्रिया डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबतही होत नाही. जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड असेल तर कॉपरची क्रिया होते. ठीक आहे. बघा ही ऍक्टिव्हिटी आपण कधी बघितली आहे. ठीक आहे ना. आपण करतही नाही अशी ऍक्टिव्हिटी. ठीक आहे ना. पाठ करून घ्या असेल. डायल्यूट म्हणजे काय होतं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडमध्ये पाणी टाकलं की ते डायल्यूट होतं. आता समजा तुम्ही साखरेचं द्रावण घरी बनवत आहे. साखर टाकताय, पाण्यामध्ये विरघळताय, पाण्यामध्ये विरघळताय, तोपर्यंत विरघळा जोपर्यंत साखर विरघळते. ठीक आहे ना. पुन्हा पाणी गरम करून साखर विरघळवा. एक वेळ अशी येते की साखर विरघळणे बंद होते. साखर विरघळणे बंद होते. तर त्याला आपण काय म्हणणार? कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन. काय म्हणणार तुम्ही? कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन. आता तुम्ही त्याला पाणी टाकणार तर त्याला म्हणतात डायल्यूट. लक्षात असं का पॉईंट? म्हणजे सहज सोल्युशन मध्ये पाणी टाकलं की आपण त्याला काय करतो? डायल्यूट करतो. म्हणजे कमी रिएक्टिव्ह करतो. त्याच्यामध्ये पाणी टाकलं की त्याची क्रिया थोडीशी कमी होत जाते. जितकं तुम्ही जास्त पाणी टाका तितकं जास्त डायल्यूट होतं. तर इथे बघा शब्दाकडे लक्ष द्यायचं. शब्द का बरं मी समजवत आहे? कारण की कॉपर प्लेटची क्रिया कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन सोबत होते. लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहज. ठीक आहे ना. की ज्याच्यामध्ये जितकं ग्राम आहे ते 1000 ml पाणीमध्ये विरघळवतात आणि ते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन तयार करतात. ठीक आहे ना. पण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये कॉपरची क्रिया होते. आणि डायल्यूट म्हणजे त्या कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये पाणी टाकून त्याला डायल्यूट केलं आहे. काय केलं आहे? डायल्यूट केलं आहे. तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडची क्रिया कॉपर सोबत होत नाही. झालं सगळ्यांना पाठ? सगळ्यांना लक्षात आलं की नाही? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इज पॉर्ड ऑन ए कॉपर प्लेट. रिएक्शन होतं का? नो रिएक्शन. जर इथे कॉन्सन्ट्रेटेड दिलं तर रिएक्शन होतं. ओके. नाउ बी. आयरन नेट्स आर प्लेस्ड इन ए कॉपर सल्फेट सोल्युशन. आता हे तर तुम्ही लोकांनी केलं आहे, मला वारंवार सांगायची गरज नाही. आयरन नेट्स म्हणजे लोखंडाचे खिळे. अरे आयरन नेट्स म्हणजे काय होते? लोखंडाचे खिळे. आपण कशामध्ये ठेवले आहे? कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये. व्हॉट इज द कलर ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन? ब्लू. ठीक आहे ना. राईट वर्ड इक्वेशन फॉर द रिएक्शन. पहा हे शब्द लक्ष द्या. वर्ड इक्वेशन. कुठे गेला आपलं मॉनिटर पॉइंटर? हां, वर्ड इक्वेशन. हे मी जाणून बुजून दाखवून ठेवलं आहे. ठीक आहे ना. वर्ड इक्वेशन म्हणजे कसं? COPPER कॉपर, त्याला काय म्हणून? वर्ड इक्वेशन. समजलं सगळ्यांना? बघा आता हे आपण ऍक्टिव्हिटी केलेली आहे. ठीक आहे ना. आपण डिस्प्लेसमेंट मध्ये पण शिकवलं आहे. आता वाचून घ्या फक्त. पहिलं ए. नो रिएक्शन विल टेक्स प्लेस बिकॉज कॉपर इज व्हेरी लेस रिएक्टिव्ह.
ओके, कॉपरची क्रिया होणार नाही त्याचं पण. बी, आयरन बिंग मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, we replace copper from its solution and brown coating of copper is deposited on the iron nets. सगळ्यांना माहिती आहे ना, ब्राऊन कोटिंग ऑफ कॉपर इज डिपॉझिटेड ऑन द आयरन नेट्स. हे सगळ्यांनी तुम्ही लोकांनी बघितलेलं आहे 7वीत, ठीक आहे ना. ऑल्सो द ब्लू कलर टर्न्स ग्रीन. वर्ड इक्वेशन बघा, वर्ड इक्वेशन, आयरन प्लस कॉपर सल्फेट सोल्युशन, इट फॉर्म्स आयरन सल्फेट प्लस कॉपर. याला काय म्हणतात, वर्ड इक्वेशन. लक्ष द्या बरोबर, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं सध्या तुम्हाला या रिएक्शनची गरज नाही, पण ज्यांना लक्षात राहतं त्यांनी जरूर लिहावी. लक्षात आलं. पण ही इक्वेशन तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. वर्ड इक्वेशन म्हणतात ही तर लिहायचीच आहे. पण हे आहे आयरन म्हणजे Fe, कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, सी कॅपिटल करायचा, यू छोटा करायचा, कॉपर सल्फेट म्हणजे एस आणि ओ कॅपिटल आहे, 4 आहे, ते असं खाली ऍक्च्युली खाली करतात, ठीक आहे ना. इट गिव्स FeSO4 प्लस Cu. म्हणजे आयरनने कॉपरला सरकवलं, बरोबर आहे ना. डिस्प्लेसमेंट शिकलो ना आपण डिस्प्लेसमेंट शिकलो. काय शिकलो आपण, मोर रिएक्टिव्ह मेटर्स डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह मेटर फ्रॉम द सोल्युशन. जास्त क्रियाशील धातू कमी क्रियाशील धातूला सोल्युशन मधून सरकवते, बरोबर आहे ना. इथे सोल्युशन कोणतं आहे, कॉपर सल्फेट, आणि आपण त्याच्यामध्ये काय टाकलं, आयरन टाकलं आहे. तर आपल्याला पाठ झाला आहे ना, आयरन इज मोर रिएक्टिव्ह देन कॉपर, देअरफॉर आयरन कॅन डिस्प्लेस कॉपर फ्रॉम इट्स सोल्युशन. हे आयरन आहे ते इथे येईल आणि कॉपर आहे ते इकडे जाईल, ठीक आहे. आयरन आहे ते कुठे येईल, इथे येईल. पाहिलं ना, FeSO4 प्लस Cu आहे ते आयरनच्या जागेला. समजलं. आपण ऍक्टिव्हिटी बघितलं होतं, आपली ते लोखंडाची पट्टी कशी झाली होती, तांब्याची झाली होती. लोखंडावर पूर्ण तांब चिपकून होतं दुसऱ्या दिवशी, राईट. तर आपला झाला क्वेश्चन नंबर 9 झाला. नाव नेक्स्ट, सॉरी बेटा, क्वेश्चन नंबर 10. सलोनी 2K पीस ऑफ बर्निंग चारकोल. आता पहिले चारकोल म्हणजे काय समजून घ्या. चारकोल म्हणजे लाकडी कोळसा. चारकोल म्हणजे काय होतं, लाकडी कोळसा. लाकडी कोळसा म्हणजे काय, पहिलेचे लोक बघा चुलीमध्ये स्वयंपाक करत होते, बरोबर. चुलीवर स्वयंपाक, चुलीमध्ये लाकूड जाळतात. स्वयंपाक झाला की त्याच्या पाणी टाकून विझवतात, बरोबर आहे ना. मग ते काळे काळे बनतात की नाही कोळसे, त्याला म्हणतात चारकोल. त्याला काय म्हणतात, चारकोल. आता मी हे सांगू शकत नाही की घरी पहा, कारण की सगळ्यांच्या घरी आजकाल सिलेंडर गॅस असते, खेड्यामध्ये असो की शहरामध्ये असो, ठीक आहे ना. पण जर कधी शेतावर स्वयंपाक करत असेल, शेतकरी लोक, तुम्ही लोक तिथे गेले तर चुलीवर स्वयंपाक होतो, तर त्या चुलीमध्ये लाकूड जाळतात. काम झालं की ते लाकूडला विझवून देतात आणि त्याच्यापासून जे काळे कोळसे निघतात त्याला काय म्हणतात, सांगा, आठवण करा पटकन. इट इज ए चारकोल. लक्षात आलं. आणि जळतं ते काय, चारकोल म्हणजे कार्बन आहे, ठीक आहे ना. इंधन आहे ते कशाचे बनतं, कार्बन. कोळसा कार्बनचा बनला आहे, चारकोल कार्बनचा बनला आहे, ठीक आहे ना. अँड कलेक्टेड द गॅस इव्होड इन द टेस्ट ट्यूब. आता सलोनी 2K पीस ऑफ बर्निंग चारकोल, तिने जळता लाकडी कोळसा घेतला आणि त्याच्यापासून जे गॅस निघाले त्याला टेस्ट ट्यूब मध्ये जमा केले. समज सगळ्यांना पॉईंट आहे. सलोनीने काय केलं, ते चारकोलचा म्हणजे लाकडी कोळसाचा तुकडा घेतला, त्याला जाळला की त्यातून धुवा निघाला. धुवा म्हणजे गॅस, धुवा म्हणजे काय होते, गॅस. आणि ती गॅस कशात जमा केली, टेस्ट ट्यूब मध्ये जमा केली. लक्ष द्या, टेस्ट ट्यूब मध्ये जमा केली आहे, ओके. आता मला तुम्ही हे सांगा, आपण एक ऍक्टिव्हिटी पाहिली होती सल्फरची. त्याला आपण कसं केलं होतं, सल्फरला आपण डिफ्लेगेटिंग स्पून मध्ये घेतलं होतं. वी हॅव टेकन द सल्फर पावडर इन द स्पून, डिफ्लेगेटिंग स्पून, burn it on the candle flame, and when it starts burning we are inserted into the gas jar and cover it with a lid. बरोबर आहे ना. आठवते सगळ्यांना, आपण ते शिकलो होतो सल्फरची ऍक्टिव्हिटी. त्या प्रश्नामध्ये बघा, नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. व्यवस्थित बघून घ्या. तर आपण सल्फर डायऑक्साईडला झाकून का ठेवलं होतं आणि कार्बन डायऑक्साईडला आपण खुल्या टेस्ट ट्यूब मध्ये का जमा करत आहे, लक्ष द्या बरोबर. बिकॉज कार्बन डायऑक्साईड इज हेवियर देन एअर. पाठ करा व्यवस्थित. कार्बन डायऑक्साईडला आपण टेस्ट ट्यूब मध्ये जमा करू शकतो, खुल्या टेस्ट ट्यूब मध्ये जमा करू शकतो. व्हॉट इज द रिझन, बिकॉज कार्बन डायऑक्साईड गॅस इज हेवियर देन एअर. लक्षात येतं सगळ्यांना. त्याला आपल्याला झाकून, सल्फर डायऑक्साईड सारखं झाकून जमा करायची गरज नाही, कारण की कार्बन डायऑक्साईड आहे ती हवेपेक्षा जड आहे. सगळ्यांना लक्षात येणार आहे, ओके. आता बघा,
सलोनीनी हे टेस्ट ट्यूब मध्ये कार्बन डायऑक्साईड जमा केलं, ठीक आहे ना. कारण चारकोल जाळल्यावर जी गॅस निघते ती कोणती आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस. पुढे मी रिएक्शन लिहिलं आहे, ठीक आहे, ते पुन्हा सांगू. आता पहा, हाऊ विल शी फाइंड द नेचर ऑफ गॅस. आता ती नेचर कशी फाइंड करेल, ठीक आहे ना. आता टेस्ट ट्यूब मध्ये गॅस आहे, आपला नेचर ऑफ गॅस म्हणजे ते एसिडिक आहे की बेसिक आहे ते चेक करायचं आहे. तर त्याला आपल्याला काय पाहिजे सांगा पटकन, लिटमस पेपर. दोन्ही लिटमस पेपर घ्या, ब्लू पण घ्या आणि रेड पण घ्या. दोन्ही लिटमस पेपरला थोडं ओलं करावे लागेल, कारण की याच्यामध्ये काय गॅस आहे, टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, गॅस आहे, बरोबर आहे ना. तर गॅस आहे त्याच्यामुळे आपण लिटमस पेपर थोडा पाण्याने ओला करून घेऊ. समजलं का ना पॉईंट, न्यूट्रल वॉटरने आपण ओला करून घेऊ. का बरं ओला करायचा आहे, कारण की आपण कार्बन डायऑक्साईड गॅस चेक करत आहे. ओके, नंतर प्रश्न आपण उत्तर पुन्हा सांगू, ठीक आहे ना. राईट डाऊन द वर्ड इक्वेशन, ठीक आहे ना, फॉर ऑल द रिएक्शन टेकिंग प्लेस इन दिस प्रोसेस. आता इथे आपण समजून सांगू, बरोबर बघा. शी कॅन फाइंड द नेचर ऑफ गॅस बाय युझिंग वेट लिटमस पेपर. दिला आहे ना, वेट म्हणजे ओला लिटमस पेपर. आफ्टर ब्रिंगिंग द लिटमस पेपर इन कॉन्टॅक्ट विथ गॅस, इफ इट टर्न्स ब्लू लिटमस पेपर इन टू रेड. लक्ष द्या, आता तुम्ही लिटमस पेपर ओले केले दोन्ही लिटमस पेपरला तुम्ही गॅसच्या त्याच्यामध्ये डिप करा. ज्या टेस्ट ट्यूबमध्ये गॅस आहे तिथे थोडेसे अंदर टाकून बघा. तर तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे, नॉन मेटेलिक ऑक्साइड्स आर एसिडिक इन नेचर. नॉन मेटेलिक ऑक्साइड्स आर एसिडिक इन नेचर, बरोबर आहे ना. तर एसिड मध्ये कोणता लिटमस कसा होते, पाठ आहे सगळ्यांना. एसिड असेल तर काय होतं, ब्लू लिटमस पेपर टर्न्स रेड. इन द एसिड ब्लू लिटमस पेपर टर्न्स रेड, हेन्स इट इज एसिडिक. आलं कसं काय लक्षात. इफ इट टर्न्स ब्लू लिटमस पेपर रेड, इट इज एसिडिक. समज सगळ्यांना. कार्बन आहे ते नॉन मेटल आहे आणि नॉन मेटेलिक ऑक्साइड कसे आहे, एसिडिक आहे. ओके, आता रिएक्शन बघा. कार्बन इज ए नॉन मेटल, वी नो दॅट ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर एसिडिक. हे पण व्यवस्थित पाठ करून ठेवायचं, ठीक आहे ना, म्हणजे कन्फ्यूज होत नाही. आता बघा, वर्ड इक्वेशन मध्ये हे आहे, ठीक आहे ना. कार्बन प्लस ऑक्सिजन. चारकोलला आपण हवेत जाळलं की नाही, चारकोलला आपण हवेत जाळलं म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन काय बनलं, कोणती गॅस बनली, कार्बन डायऑक्साईड गॅस बनली, बरोबर आहे ना. आणि कार्बन डायऑक्साईडला कशामध्ये जमा केले का, सलोनीने टेस्ट ट्यूब मध्ये. कशामध्ये जमा केले, टेस्ट ट्यूब मध्ये, ठीक आहे ना. आता कार्बन डायऑक्साईड मध्ये काय टाकलं आपण, ओला केलेला लिटमस पेपर. कशाने ओला केला, पाण्याने. कशाने ओला केला, पाण्याने. म्हणजे पाणी जमा झालं की नाही, म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस प्लस वेट लिटमस पेपर. वेट म्हणजे पाण्याने ओला केलेला लिटमस पेपर टाकल्यावर ते कोणतं लिटमस कसं झालं, ब्लू लिटमस आहे ते रेड झालं. तर त्याच्यामुळे ते एसिड कोणतं आहे, कार्बोनिक एसिड. कोणतं एसिड आहे ते, कार्बोनिक एसिड. ओके, समजलं का ना पॉईंट. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इट फॉर्म्स H2CO3. काय आहे ते, H2CO3, दॅट इज ए कार्बोनिक एसिड. काय आहे ते, कार्बोनिक. सगळ्यांना लक्षात येऊन नाही बेटा बघा. कोणती कागदही जाळला तर वायू निघते, ती कोणती आहे, कार्बन डायऑक्साईड. कोणती वायू आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वायू असल्यामुळे टेस्ट करण्यासाठी आपल्याला लिटमस पेपर थोडेसे वेट करावे लागेल. वेट म्हणजे ओले करावे लागेल. ओले लिटमस पेपर आपण त्या गॅस जवळ नेले की काय होतं, ब्लू लिटमस लाल होतो. आणि ब्लू लिटमस लाल झाला म्हणजे त्याचं नेचर कोणतं म्हणायचं आपल्याला, ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे ना, एक वेळा वाचून घ्या पुन्हा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. वन डे रीता वेंट टू ए ज्वेलर्स शॉप विथ हर मदर. प्रश्न व्यवस्थित वाचा, ठीक आहे. रीता आपल्या मम्मी सोबत ज्वेलरी शॉपला गेली, म्हणजे आभूषणाच्या दुकानात गेले, ठीक आहे ना. हर मदर गेव एन ओल्ड गोल्ड ज्वेलरी टू द गोल्डस्मिथ टू पॉलिश. तिच्या आईने जुने सोन्याचे दागिने सोनाराकडे पॉलिश करण्यासाठी दिले. ओके, नेक्स्ट डे वेन दे ब्रोट द ज्वेलरी बॅक, they found that there was a slight loss in its weight. Can you suggest a reason for the loss in weight? आता प्रश्न व्यवस्थित घ्या. रीता आपल्या आईसोबत कुठे गेली आहे, सोनाराच्या दुकानामध्ये गेली. का बरं, सोन्याचे जुने दागिने पॉलिश करायसाठी आपल्या आईसोबत गेली आहे, ठीक आहे ना. मग सोन्याचे दागिने पॉलिश झाल्यावर त्यांनी घरी आणले तर त्यांना काय दिसलं, वेट थोडंसं कमी झालं होतं. काय झालं होतं, सोन्याच्या दागिन्याचं वेट थोडंसं कमी झालं होतं. तर ते का बरं झालं हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न समजा सगळ्यांना. सोनाराच्या दुकानामध्ये दागिने पॉलिश करायला दिले होते, घरी आणल्यावर काय बघितलं त्यांनी, थोडंसं वेट आहे, थोडं वजन आहे ते कमी झालं आहे. तर ते का बरं झालं ते आपण बघणार आहे, ठीक आहे ना. ओके, पुढे.
द गोल्ड ज्वेलरी इज डिप्ड इनटू द एसिडिक सोल्युशन कोल्ड एक्वेरेजिया. सोनार बघा काय करते, ठीक आहे, व्यवस्थित पाठ करा आणि आपल्या आईला पण सांगा, वडिलांना पण सांगा, ठीक आहे ना. द गोल्ड ज्वेलरी इज डिप्ड इनटू an acidic solution called aquaregia. What is aquaregia? It is a mixture of hydrochloric acid and nitric acid for polishing. On dipping the gold jewelry in the acid solution, the outer layer of gold dissolves and the inner shiny layer appears. This causes a slight loss in its weight. बघा किती मोठी गोष्ट आहे. बोला सगळे कोणतं सोल्युशन आहे? एक्वेरेजिया. बोला सगळे पटकन, एक्वेरेजिया. जे सोनार काय करतो, लक्ष द्या बरोबर. सोनार काय करतो, सोन्याला पॉलिश करून देतो म्हणतात. तर सोनार काय करतात, एसिडिक सोल्युशन तयार करतात आणि ते एसिडिक सोल्युशनला काय म्हणतात, एक्वेरेजिया. ते एक्वेरेजियामध्ये कोणते सोल्युशन, कोणते कोणते ऍसिड आहेत, नायट्रिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणकोणते ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, नायट्रिक ऍसिड. ठीक आहे ना. व्हॉट इज एक्वेरेजिया असा प्रश्न आला तर इट इज अ मिक्सचर ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. प्रमाण तुम्हाला गरज नाही, ठीक आहे. प्रमाण कसं असतं, 1 पार्ट नायट्रिक ऍसिड असते आणि 3 पार्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड असते, ठीक आहे ना. 1:3 नायट्रिक ऍसिडचे 3 भाग असतात आणि नायट्रिक ऍसिडचा 1 भाग असतो आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचे 3 भाग असतात एक्वेरेजियामध्ये. लक्षात असं का ना. जे एक्वेरेजिया सोल्युशन सोनार कसे तयार करतात, त्याच्यामध्ये एक भाग काय घेतात, नायट्रिक ऍसिड. कोणता काय घेतात, नायट्रिक ऍसिड. एक भाग म्हणजे 1 चम्मच नायट्रिक ऍसिड तर 3 चम्मच हायड्रोक्लोरिक ऍसिड हे सोल्युशन तयार करतात, ठीक आहे ना. आणि याला तुरंत तयार करून तुरंत त्याला त्याची क्रिया करावी लागते, नाहीतर ते स्टेबल नाही आहे. लक्ष द्या बरोबर. तयार केल्याबरोबर सोन्या जागी त्यात टाकावे लागतात, तुरंत काढावे लागतात, ठीक आहे ना. तर आता सगळ्यांना लक्षात आलं. एक्वेरेजियामध्ये सोन्याचे दागिने टाकले की काय होतं, सोन्याचा वरचं कव्हर आहे ते निघून जातं आणि खालचं चमकणारं कव्हर राहतं. बरोबर आहे ना. निघून जातं म्हणजे लॉस झाला की नाही सांगा पटकन. बघा इथे वाचून घ्या पुन्हा, ठीक आहे ना. ऑन डिपिंग द गोल्ड ज्वेलरी इन द एसिड सोल्युशन, द आउटर लेअर ऑफ गोल्ड डिझॉल्व्स. जे गोल्डचं बाहेरचं कव्हर आहे ते डिझॉल्व्ह होतं म्हणजे विरघळतं, ठीक आहे ना. समजा आता माझ्याकडे समजा सोन्याचा रोड आहे, ठीक आहे ना. आता याला मी त्याच्या वरचा कव्हर आहे ते वितळून जाईल. काय होईल, वरचा कव्हर आहे ते वितळून जाणार. डिझॉल्व्ह म्हणजे वितळणे, ठीक आहे ना. अँड द इनर शायनी लेअर अपियर्स. वरचे कव्हर निघालं की खालचं कव्हर आहे ते तुम्हाला सोन्याचे चमकता दिसते. मग दुकानातून आल्याला काय म्हणतो, बापरे सोन्याचे दागिने किती नवीन दिसून आले. पण आपल्याला हे कळत नाही की आपला लॉस झालाय, ठीक आहे ना. त्याच्यामुळे कधीही सोन्याचे दागिने दुकानामध्ये धुवायला द्यायचे नाही. समजलं घ्या ना. जर सोन्याचे दागिने तुम्ही निंबूच्या पाण्यामध्ये, चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा रिठाच्या पाण्यामध्ये धुतले तर इथे चमकतील. थोडं ब्रशने घासून टाकायचे. पण एसिडमध्ये बुडवले की तुमचं थोडं थोडं सोन्याचं लॉस होतं, कमी होतं. समजलं का ना पॉईंट आहे. पुन्हा समजून घ्या. या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, रीता आहे आपल्या आईसोबत सोन्याच्या दुकानात गेली आहे. का बरं गेली आहे, सोन्याचे दागिने त्याला पॉलिश करायला. कोणता कार्यक्रम असेल, कार्यक्रमामध्ये काय आपले दागिने सुंदर दिसले पाहिजे, चमकले पाहिजे म्हणून काय करतो आपण, त्याला खूप स्वच्छ करतो. ते दुकानामध्ये दिले. तर दुकानवाल्याने काय केलं, ते सोन्याचे दागिने कोणत्या सोल्युशनमध्ये बुडवले, पटकन नाव घ्या, एक्वेरेजिया. कोणत्या सोल्युशनमध्ये बुडवले आहे, एक्वेरेजिया. एक्वेरेजिया आहे त्याच्यामध्ये बुडवल्यावर काय झालं, सोन्याचा वरचं कव्हर निघून गेलं आणि खालचं जे चमकणारं कव्हर येऊन गेलं. ते खालून वरचं कव्हर निघाले की खालचं चमकतं येऊन गेलं. तर आपण म्हणतो सोन्याचे दागिने नवीन झाले. नवीन नाही झाले, काय झालं, वरचं सोनं आहे ते निघून गेलं आहे, ते दुकानवाल्याला मिळालं. एक्वेरेजिया कसे तयार करतात, एक्वेरेजिया कसे तयार करतात, 2 ऍसिड घेतात. कोणते कोणते, नायट्रिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. दिस बोथ आर लॅबोरेटरी ऍसिड्स, ठीक आहे ना. तुम्ही सॉफ्ट ऍसिड तुम्हाला माहिती आहे, 7वी शिकले. लॅबोरेटरी ऍसिड्स आहेत ते, प्रयोगशाळेत उपयोगात आणायचे. त्याच्यामध्ये नायट्रिक ऍसिडचा 1 भाग घेतात आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचे 3 भाग घेतात. 1:3 proportion. दे यूज नायट्रिक ऍसिड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड ने 1:3 proportion, ठीक आहे. दे प्रिपेअर अँड इमिडिएटली यूज अँड थ्रो बिकॉज इट इज नॉट स्टेबल. ते सोल्युशन स्टेबल स्थायी राहू शकत नाही. त्याला तुरंत प्रिपेअर करून तुरंत यूज करून फेकून द्यावे लागते. समजलं. दॅट इज द एक्वेरेजिया. हे शब्द व्यवस्थित पाठ ठेवा. सोनाराच्या दुकानामध्ये सोनं धुण्यासाठी कोणतं सोल्युशन वापरतात, एक्वेरेजिया. त्याच्यामध्ये काय होतं, सोनं टाकल्यावर सोनं त्याच्यामध्ये विरघळतं. बरोबर आहे ना. म्हणजे वरचं कव्हर निघालं की खालचं चमकतं सोनं आपल्याला मिळतं. ओके. हिअर इट इज द एंड ऑफ लेसन.
बेटा व्यवस्थित वाचून घ्या लेसन. बघा एकदम सिंपल आहे. जर व्यवस्थित तुम्ही मन लावून ऐकून व्यवस्थित मन लावून केलं लेसन एकदम इझी आहे. ठीक आहे ना. टेक्स्टबुक पण वाचायचं सोडायचं नाही. टेक्स्टबुक इज द मेन. बाकी कोणता सोर्स वाचायची गरज नाही. लक्ष द्या बरोबर. जितकं तुम्ही ऑनलाईन बघता पार्ट सगळे व्यवस्थित वाचून घ्यायचे, ऐकून घ्यायचे आणि टेक्स्टबुक वाचायचे. तिसरी कोणतीही गोष्ट वाचायची गरज नाही. इट इज सफिशियंट फॉर युअर क्लास 8. ओके. तर व्यवस्थित करून घ्या. आणि एक सूचना द्यायची आहे. मला 2-3 फोन आले, वह्या वगैरे करायच्या वगैरे काहीही गरज नाही. एकच वही करा. त्याच्यामध्येच तुम्ही तुमच्या मनाने सगळे एक्सरसाइज वगैरे सगळं लिहा. मन लावून अभ्यास करा. ठीक आहे ना. काहीही कोणते टेन्शन घ्यायचे नाही. ठीक आहे ना. सगळा अभ्यास व्यवस्थित होतो. ओके. बाय बेटा. व्यवस्थित अभ्यास करा. आणि एक सूचना पुन्हा ऐका. मागे मी सिंथेटिक फायबरवर क्विज दिली होती. खूप कमी विद्यार्थ्यांनी सोडवली आहे. ठीक आहे ना. मी आता नाव घेऊन कोणाला काही बोलणार नाही कारण की सगळं जनरल आहे. पुन्हा पब्लिकमध्ये जातं. खूप विद्यार्थ्यांना 10 पैकी 10 मिळाले. ठीक आहे ना मार्क. व्हेरी गुड. काँग्रेस बेटा. ठीक आहे ना. 7-8 विद्यार्थ्यांना 10 पैकी 10 मार्क मिळाले आहेत. खूप लोकांनी सोडवलेच नाही. म्हणून मला ओळखूच नाही आलं की कोणी केलं कोणी नाही केलं. ठीक आहे ना. काही विद्यार्थ्यांना बेटा खूप कमी म्हणजे ठीक मार्क आले 4-6 वगैरे. ठीक आहे ना. काही हरकत नाही. अजून एक वेळ व्यवस्थित वाचून घ्यायचं. ठीक आहे ना. हळूहळू सगळं आपल्या लेवलमध्ये येऊन जातं. ओके. 10 मार्क आहे त्यांनी खूप ओव्हर कॉन्फिडन्सवर जायचं नाही. छान अभ्यास करायचा. कमी मार्कवाले आहे त्यांनी घाबरायची गरज नाही बेटा. ठीक आहे ना. प्रेशर कोणत्या प्रकारचं घ्यायचं नाही. अजून एक वेळा वाचायचं. अजून एक वेळा वाचायचं आणि आपल्या मनाने व्यवस्थित करायचं. ठीक आहे ना. तर हा लेसन पण पूर्ण व्यवस्थित करा. हे लेसनचा जेव्हा मी अपलोड करेल शेवटचा पार्ट. ठीक आहे ना. तेव्हा मी तुम्हाला नंतर क्विज काढून देईल या लेसनची. तर तुम्ही लोकांनी मन लावून व्यवस्थित अभ्यास केला असेल तर ते पण तुम्हाला सगळं व्यवस्थित होऊन जाणार. ठीक आहे ना. ओके बेटा. थँक्यू.